बारामतीतील विमान अपघातानंतर आज विमानाचे अवशेष हलवण्यात आले आहेत। अपघाताच्या 5व्या दिवशी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष हलवण्यात आले आहेत आणि घटनास्थळावर अजूनही अपघाताच्या खुणा दिसतात। दरम्यान अजित पवार यांचं विमान जिथं कोसळलं तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। बघूयात। पवारांच्या विमानाला जो अपघात झाला होता त्याला आता 5 दिवस उलटलेले आहेत आणि मी सध्या पुन्हा एकदा आलेलो आहे बारामतीमधल्या त्याच स्पॉटवर ज्या ठिकाणी हा अपघात झाला होता आणि हे 5व्या दिवसाचं चित्र आपण पाहतोय की विमानाचे जे काही अवशेष राहिलेले आहेत ते आता या ठिकाणावरून हलवले जात आहेत। क्रेन आणलेली आहे, मोठा ट्रक देखील आहे, त्यावर ठेवून हे विमान कंपनीकडून हे सगळं साहित्य जे आहे ते हलवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। काही प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील दिसून येतोय आणि हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी हे विमान जे आहे ते कोसळलेलं होतं। सीसीटीव्हीमध्ये देखील ज्याचा त्या अपघाताचा तो क्षण जो आहे तो कैद झालेला होता आणि अजित पवार यांच्यासह विमानातील सगळ्यांचाच मृत्यू झालेला होता आणि पूर्ण बॅरिकेडिंग करून पोलिसांनी खरं तर या ठिकाणी यायला परवानगी दिली नव्हती। मात्र आता सामान्य नागरिक इथपर्यंत पोहोचू शकतात आणि जे काही अवशेष आहेत ते सगळे आता या ठिकाणावरून हलवले जात आहेत। दुसरं महत्वाचं, हा अपघात इथं झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला मी दाखवतो म्हणजे उलट्या दिशेला हाच समोर जो काळा रस्त्याप्रमाणे जो भाग दिसतोय हाच रनवे आहे मुख्य बारामती विमानतळाचा आणि या रनवेवरच विमान खरं तर उतरणार होतं। मात्र त्यापूर्वीच लँड होण्याच्या आधीच त्या विमानाला अपघात झाला आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळं अगदी रनवेला लागूनच काही क्षणात या विमानाचं अपघात झाला आणि सगळ्यांचा मृत्यू झालेला होता। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, बारामती।